अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्या, तर भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 यान फ्लोरिडाच्या समुद्रात उतरलं। सध्या चालता येत नसलं तरी चेहऱ्यावर समाधानाचं हास्य। नागपूर राडा दरम्यान भादलापूर या ठिकाणी जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न। गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल। नागपूर राडा प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। आतापर्यंत एकूण 46 आरोपी अटकेत, तर महाराष्ट्र एटीएस कडून सुद्धा नागपूर हिंसाचार प्रकरणाचा समांतर तपास सुरू। नागपूर शहरातील संचारबंदी आजही कायम। संचारबंदीमुळे नागपुरातील 170 पेक्षा जास्त शाळा बंद। 11 मार्गावरील बसेस सुद्धा पूर्णपणे बंद असणार। नागपुरातील हल्ला सुनियोजित पॅटर्न दिसतोय। पेट्रोल बॉम्ब कुठून आले हे षडयंत्र। मुख्यमंत्री फडणवीसांचा उपमुख्यमंत्री शिंदेंकडून संशय व्यक्त। गृहमंत्र्यांचं घर आणि आरएसएसचं मुख्यालय असलेल्या नागपुरात हिंदू खतरे में कसा। नागपुरातील कट हा पूर्वनियोजित होता, तर गृह खात्यात झोपा काढत होतं का? उद्धव ठाकरेंचा निशाणा। आंदोलनापेक्षा कबर उखडून टाकण्याची पंतप्रधान मोदींकडे मागणी करा। औरंगजेबाचं थडगं उखडून विषय संपवून टाका। उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। छावा कादंबरी ही 60 वर्षांपूर्वी आली, पण औरंगजेबाच्या कबरी संदर्भात काहींना आत्ता जाग आली आहे। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतनं राज ठाकरेंचा भाजपला टोला। पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागपूरमधील हिंसाचार। राजकारण्यांचं ऐकू नका, पोलिसांना विनंती। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप। शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक होणार। कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयानं फेटाळला। राज्यातील महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर नंतरच होणार। विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। तर 4 मे रोजी सुप्रीम कोर्टात या संदर्भातली सुनावणी। कोर्टानं जरी निकाल दिला असला तरी तयारीसाठी मात्र 100 दिवसांचा कालावधी लागणार। ॲडव्होकेट शेखर जोशींकडून बुलढाण्यामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांकडून त्यांच्या विरोधात तक्रार। तर सामनातील संपादकीय लेखामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा यत्न आरोप। पुण्याच्या वाघोलीमध्ये तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न। आरोपी सूरज जाधवसह त्याच्या साथीदाराला अटक। वाघोली पोलिसांकडून आरोपीची बकोरी फाटा परिसरात धिंड। बँक ऑफ महाराष्ट्रमधील ऑल इंडिया बँकिंग एम्प्लॉईज असोसिएशनच्या सदस्यांचा 20 मार्चला 1 दिवसाचा लाक्षणिक संप। कर्मचारी भरतीची यातनं मागणी।